वांग आणि फ्लॉवर आपण खाऊ शकतो का? लक्षात घ्या, गरोदरपणामध्ये गर्भवतीचा आहार हा उत्तम असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. यासाठी तिला जास्तीत जास्त तिच्या आहारामध्ये फळभाज्या, पालेभाज्या किंवा जे काही सीझनल फळं आहेत त्यांचा समावेश करण्याचा नेहमीच सल्ला मिळत असतो. परंतु हे जे वांग आणि फ्लॉवर आहे, ह्या दोन भाज्या जेव्हा मोठ्या होत असतात किंवा वाढवत असतात तर त्यावेळी खूप जास्त पेस्टिसाइडचा वापर केला जातो, खूप जास्त यावरती कीटकनाशकांचा वापर केला जातो. कारण अगदी रोपटं जेव्हा छोटं असतं तेव्हापासूनच यावरती कीड पडायला सुरुवात होते आणि म्हणूनच अगदी छोट्या रोपट्यापासून ते मोठं फळ येईपर्यंत यावरती भरभरून पेस्टिसाइड्स वापरले जातात. आणि अर्थातच हे पेस्टिसाइड्स आपल्या पोटामध्ये सुद्धा जातात जर आपण योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर. त्यामुळे हे जे दोन भाज्या आहेत, ह्या ज्या भाज्यांचे प्रकार आहेत, हे तुम्ही जर गरोदरपणामध्ये तुमच्या आहारामध्ये घेत असाल तर नक्कीच तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. एकतर याचं प्रमाण तुम्हाला कमी ठेवायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही खात असता तर त्यावेळी किमान अर्धा तास हे मिठाच्या पाण्यामध्ये तुम्हाला भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर हे स्वच्छ असे धुवायचे आहेत आणि त्यानंतर प्रॉपर असे शिजवून व्यवस्थित असं हे तुमच्या आहारामध्ये तुम्हाला हे घ्यायचं आहे. यामुळे हे जे काही पेस्टिसाइड्स आहेत याचा धोका तुम्हाला कमी होईल, इन्फेक्शनचा धोका कमी होईल आणि अर्थातच तुमची ही जी काही प्रेग्नन्सीची जर्नी आहे ही निरोगी पार पडायला मदत होईल.